माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोलापूर जिल्ह्यातील सराफ व्यापाऱ्यावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांवरती संशयित आरोपीने गोळीबार केला. ही घटना तालुक्यातील खरवंडी कासार येथे घडली. दरोडा प्रकरणातील संशयित आरोपी पावलस उर्फ मेहर करूज गायकवाड राहणार खरवंडी तालुका पाथर्डी हा साथीदारांसह घटनास्थळावरून पसार झाला असून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील जेवर येथील सराफ व्यापारी अभिनंदन काशीनाथ पोद्दार यांना अडवून त्यांच्याकडील सोने लुटल्याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. संशयित गायकवाड हा खरवंडी येथे असल्याची माहिती पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आत्माराम शिंदे यांच्या नेतृत्वातील पथक पाथर्डीत गेले. पाथर्डीचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या समन्वयाने खरवंडी बीटचे पोलीस कॉन्स्टेबल आसाराम बटोळे व होमगार्ड मिठू खेडकर यांची मदत घेऊन आरोपीचा खरवंडी परिसरात शोध सुरू होता. गायकवाड हा रात्री आपल्या घरासमोर काही साथीदारांसह पाईपलाईनचे काम करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शरण येण्याचे आवाहन केले. मात्र गायकवाडाने पोलीस पथकाला न जुबानता त्यांच्यावरतीच गोळीबार सुरू केला. एक गोळी बटोळे यांच्या जवळून गेली. नंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु अंधाराचा फायदा घेऊन त्याने घरासमोर उभे असलेल्या कारमधून साथीदारांसह बीडच्या दिशेने पलायन केले. या प्रकरणाच्या तपासासाठी सोलापूर व अहिल्यानगर पोलिसांनी संयुक्त मोहीम सुरू केली आहे. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.